कोल्हापूरजवळील एका छोट्याशा गावात सागर नावाचा एक तरुण राहत होता. त्याचं शिक्षण फारसं झालं नव्हतं, पण मेहनतीने त्याने ऑटो रिक्षा चालवायला घेतली होती. रोज सकाळपासून रात्री उशिरापर्यंत तो प्रवासी ने-आण करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. त्याला वडील नव्हते, आई गावात राहत होती, त्यामुळे स्वतःची काळजी त्याला स्वतःलाच घ्यावी लागत होती. त्या रात्रीही तो नेहमीसारखा बसस्थानकावर बसून प्रवाशांची वाट पाहत होता. घड्याळात साधारणतः 11 वाजले होते. थंडीत गारवा जाणवत होता. इतक्यात एका थकलेल्या बाईने आणि तिच्याबरोबर असलेल्या एका 12 वर्षाच्या मुलाने सागरच्या ऑटोसमोर येत विचारलं, "भाऊ, सिव्हिल हॉस्पिटलला नेता का?" त्यांच्याकडे 2-3 चादरी, एक गोधडी, पाण्याचा डब्बा आणि गॅसचा छोटा स्टोव्ह असं बरंच सामान होतं. बाईच्या चेहऱ्यावर थकवा आणि चिंता स्पष्ट दिसत होती. मुलाच्या डोळ्यातही घाबरटपणाचे भाव होते. सागरने लगेच होकार दिला. त्यांनी घाईघाईने सामान टाकलं आणि ऑटोमध्ये बसले. काही वेळाने ते हॉस्पिटलमध्ये पोहोचले. आई मुलगा सामान उचलून आत गेले. सागर पुन्हा बसस्थानकाकडे वळला. थोडा वेळ गेला, प्रवासी मिळेना म्हणून तो ऑटोच्या मागच्या सीटवर विसावायला गेला. पण त्याच्या नजरेस निळ्या रंगाचा कापडाचा गठ्ठा दिसला. हे काय असावं? त्याने मनात विचार केला. उघडून पाहिलं तर आत 50,000पेक्षा जास्त रोख रक्कम होती. इतके पैसे त्याने आयुष्यात कधीच पाहिले नव्हते. त्याच्या हातातली बोटं थरथर कापू लागली. मला तर लॉटरीच लागली, क्षणभर तो मनोमन आनंदला. पण लगेचच त्याच्या अंतःकरणाने आवाज दिला, "सागर, हे तुझे पैसे नाहीत. हे नक्की त्या बाईचे असतील. त्या एवढ्या चिंतेत का होत्या याचं उत्तर यातच दडलं असेल." सागरने एक क्षणही विलंब न करता ऑटो सुरू केली आणि परत हॉस्पिटलकडे धावला. हॉस्पिटलच्या बाहेरच्या शेडखाली ती बाई मुलासोबत बसलेली दिसली. तिचे डोळे पाणावलेले होते. ती अक्षरशः रडत होती. सागर जवळ गेला आणि विचारलं, "बाई, काय झालं?" ती हुंदके देत म्हणाली, "भाऊ, आम्ही दूरच्या गावाहून आलोय. माझे नवरे इथे दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत. डॉक्टर म्हणतात तातडीने मेंदूची शस्त्रक्रिया झालीच पाहिजे. गावातली आहे ती जमीन विकून 70,000 रुपये आणले होते, पण आता ते पैसे मिळतच नाहीयेत. कुठे पडले तेच कळत नाहीयेत. माझ्या नवऱ्याचं काय होणार? माझी लेकरं लहान आहेत. मी कोणाकडे मागणार? मी आता काय करणार?" इतकं बोलून ती रडू लागली. सागरचं हृदय भरून आलं. तो शांत आवाजात म्हणाला, "बाई, निळ्या रंगात बांधून ठेवले होते का?" ती थरथरत्या आवाजात म्हणाली, "हो भाऊ, 2,000 रुपयाच्या नोटा, काही 500च्या होत्या. एकूण 70,000 रुपये होते." सागरने हळूच खिशातून तोच निळा कापड काढला आणि तिच्या हातात ठेवला. "घ्या बाई, देवाने तुमचं धन सुखरूप ठेवलं आहे." बाईंनी कापड उघडलं आणि पैसे पाहून अक्षरशः ती त्याच्यासमोर नतमस्तक झाली. तिच्या डोळ्यातून कृतज्ञतेचे अश्रू वाहू लागले. ती सागरच्या पायावर डोके ठेवू लागली, पण त्याने तिला थांबवलं. "बाई, मी काय उपकार केले नाही तुमच्यावर. ही तर देवाचीच करणी आहे. देवाचाच आशीर्वाद आहे म्हणून तुमचे पैसे सुखरूप आहेत. हे तुमचंच आहे. हे धरा. नवऱ्याचा इलाज नीट करा. बाकी सगळं बघणारा तर तोच आहे." ती बाई पैसे परत मिळाल्याने अक्षरशः जिवंत झाली. ती रडता रडता म्हणाली, "भाऊ, तुमच्या प्रामाणिकपणामुळे माझ्या नवऱ्याचं आयुष्य वाचलं. ही तुमची खरी देणगी आहे." पुढच्या दिवशी चौकात सागर ऑटोमध्ये उभा होता. तिथे दादासाहेब नावाचे ज्येष्ठ ऑटो चालक आले. ते म्हणाले, "काय रे सागर, आज चेहऱ्यावर फारच समाधान दिसत आहे. काही विशेष का?" सागरने पूर्ण गोष्ट सांगितली. हे ऐकून दादासाहेब भारावले आणि म्हणाले, "वाह, आजकाल लोक 15 रुपये मिळाले तरी प्रामाणिकपणाला तिलांजली देतात. पण तुला एवढी मोठी रक्कम मिळाली तरी तू ती परत केलीस. खरंच, सत्य, प्रामाणिकपणा आणि समाधान यापेक्षा मोठं धन दुसरं काही नाही. एका प्रामाणिक कृतीने एखाद्याचं आयुष्य वाचू शकतं आणि बेईमानीने कुणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं." सागरच्या मनात एक विलक्षण शांतता होती. त्याला जाणवलं, खरी श्रीमंती म्हणजे पैशाची नव्हे तर मनाची श्रीमंती. तर मित्रमैत्रिणींनो, कथा कशी वाटली? कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.